दादर मंदिराबाहेर शिवसैनिक आक्रमक झाले, मोठ्या प्रमाणावर गर्दी तयार झालेली आहे। थोड्याच वेळामध्ये आदित्य ठाकरे येणार आहेत आणि मंदिराविषयी आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। या ठिकाणी बॅनर सुद्धा लावण्यात आले, कुठल्याही परिस्थितीमध्ये मंदिर पडू देणार नाही आणि त्याविषयी आक्रमक पवित्रा शिवसेना उभाटा गटाने घेतलेला। आपल्यासोबत आमदार साहेब, सर तुम्ही या ठिकाणी आलायत, काय सांगाल? कसं आहे की शेवटी हिंदू बांधव असतील किंवा प्रत्येक धर्मी असतील, त्यांना आपल्या देवांच्या बाबतीत ज्या भावना असतात त्या भावनाची कुठेतरी कदर झालं पाहिजे। मला वाटतं दादर स्टेशनला गेल्या 80 वर्षापासून जे हनुमान मंदिर आहे ते हनुमान मंदिर निष्कासित करण्यासाठी नोटीस या ठिकाणी लावली आहे। मुंबई शहरामध्ये डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, सगळं बरोबर आहे, पण ते अनेक अशी अनुदानित बांधकामं आहेत की ज्याच्या माध्यमातून आज विकास थांबलेला आहे। अशा एका बाजूने हिंदुत्वाची भाषा करायची, दुसऱ्या बाजूने हिंदू देवतांच्या मंदिरांवर कुठेतरी अशी प्रकारे कारवाई करायची, ही दुटप्पी धोरण या ठिकाणी ज्या पद्धतीने चालू आहे तर त्या निषेध करणं फार गरजेचं आहे। आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना प्रमुखांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने शिवसेना काम करते त्या ध्येय धोरणाला अनुसरून मंदिर असतील किंवा लोकांच्या भावना असतील याच्या माध्यमातून खंबीरपणे आपली बाजू मांडणं किंवा त्याचे संरक्षण करणं ही शिवसेनेची भूमिका आहे। त्या पद्धतीने आज या ठिकाणी शिवसेना नेते माननीय आदित्य ठाकरे या ठिकाणी दर्शनासाठी येणार आहेत। तर आपली भूमिका या ठिकाणी पक्षाची भूमिका आहे ते मांडतील, पण हिंदू म्हणून ही दुटप्पी जे धोरण आहे हे धोरण लोकांच्या लक्षात आलेलं आहे आणि याचा निषेध करावा तेवढा कमी आहे। भाऊ, 4 नोटीस आतापर्यंत या मंदिराला येऊन गेले आहेत। केंद्रामध्ये भाजप सरकार आहे, राज्यामध्ये भाजप सरकार आहे, तरीसुद्धा हिंदू मंदिरांवरती टीका होते। त्यावरून उद्धव साहेबांनी काल PC घेतली, टीका केली। त्याला प्रवीण दरेकर म्हणलेत की त्यांचं वेगळी हिंदुत्व आहे, फक्त महानगरपालिकेच्या निवडणुका आल्यात म्हणून त्यांना आता हे मंदिर आठवतं। 40 वर्षामध्ये त्याने कधी मंदिराला कलरसुद्धा लावलेला नाही। मला वाटतं केंद्र शासनामध्ये सरकार कोणाचं आहे, कुठल्या पक्षाचं आहे आणि नोटीस कोणी पाठवली आहे याचा विचार करण्याची गरज आहे ना। हिंदुत्व बेगडी आहे किंवा काय आहे हे राजकारणाची भाषा झाली। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या माध्यमातून जे परखडपणे हिंदुत्वाच्या बाबतीत मत मांडत होते किंवा उद्धव साहेबांनी आपलं मत जे काय ते हिंदूच्या बाबतीत स्पष्टपणे जाहीररित्या बोलले आहेत आणि याच्यापुढे देखील बोलत आहेत, हा विश्वास आहे। परंतु ज्या ठिकाणी सरकार आहे, शासन त्यांचं आहे, त्यांच्या शासनाच्या माध्यमातून नोटिसा दिली जात आहेत निष्कासनाची, मग आता बेगडी हिंदुत्व कोणाचं आहे हे लोकांना माहिती आहे, हे बोलायची गरज नाही। जरी भाजप नेते आपल्या स्वतःची लपवायसाठी किंवा लोकांच्यामध्ये जे उद्वेग निर्माण झाला आहे तो शमवण्याची अशी भाषा करत असतील तर ते लोकांना आता एवढं न करण्याएवढे निर्बुद्ध नाही आहेत। गेल्या अनेक आता 4-5 वर्षापासून शिवसैनिक थोडे शांत झाले होते, मात्र आज किरीट सोमय्या आले, त्यांनी प्रतिकार केला, त्यांच्याविरुद्ध घोषणाबाजी केल्यात। त्याच्या आधी मंगलप्रभात लोढा येऊन गेले होते, नंतर रवी राणा येऊन गेले, त्यांना विरोध नाही केला, फक्त किरीट सोमय्यानंच कार्यकर्त्यांनी विरोध केला। कसं आहे, जनता सब जानती है कोण कशासाठी करतो, हे खऱ्या अर्थाने मार्केटिंग करण्याचा हा सगळा प्रकार जो चालवलेला आहे याच्यामुळे लोकांचं हित नाही आहे। कुठेतरी स्वतःच्या पक्षाची प्रतिमा कुठे लोकांच्या समोर आणायचं, पाठीमागे काळा करायचं आणि समोर काहीतरी एक प्रसिद्धी मिळवायची, हे जे प्रकार चालले आहेत या प्रकाराला लोक कंटाळले आहेत आणि आता तर नुसती थोडंसंच झलक झाली आहे, याच्यापुढे आणखीन उद्रेक लोकांचा होईल, शिवसैनिकांचा होईल पण पब्लिकचा देखील होईल। अशा पद्धतीचं वातावरण आता मुंबईमध्ये आहे। मंगलप्रभात लोढा म्हणालेत की आम्ही जी नोटीस पाठवली होती ते रेल्वे प्रशासनाने ते मागे घेण्यात आली, थोडं कारवाई स्थगित देण्यात आली। जेव्हा या मुंबईमध्ये जो आवाज चालतो तो आजपर्यंत शिवसेनेचा चाललेला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून माननीय शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी या बाबतीत किंवा उद्धव साहेबांनी जी भूमिका काल घेतली त्याच्यानंतर हे सगळे जागे झाले खडबडून आणि लोकांमध्ये काहीतरी वेगळं जाऊ नये म्हणून ह्या प्रकारचे सगळे कारभार सुरू झाले। मला वाटतं ह्या जे काही दुटप्पी धोरण आहे, दुटप्पीपणा आहे हे लोकांना कळलेलं आहे आणि यांनी किती त्यांचे कोणी नेते असतील, मंत्री असतील आणि कोणी असतील त्यांनी किती जरी सांगायचा प्रयत्न केला तर लोकांना आता कळलेलं आहे आणि मला वाटतं हे कुठेतरी निषेधार्ह आहे, याचा निषेध करावा तेवढा कमी आहे। सर, आपण बघतोय की गेल्या काही दिवसापासून बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होतोय, नंतर दादर अशा भागामध्ये मंदिरावरती नोटीस येते आणि हिंदू खतरे में, तुम्हाला वाटतं का? बघा, हिंदूंच्या पाठीमागे शिवसेना परखडपणे राहिलेली आहे, याच्या अगोदर होती, आता देखील आहे, याच्या पुढे देखील राहणार आहे। मात्र हिंदुत्वाच्या माध्यमातून स्वतःचा फायदा करून घेण्याचा हे जे काही राजकारण चालू आहे हे राजकारण BJP करते आहे आणि मला वाटतं हे आता सर्वश्रुत आहे, त्याच्यावर अधिक न बोलणं चांगलं। लोक आता दाखवून देतील खरी परिस्थिती काय आहे। येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये याचा प्रभाव दिसेल। शेवटी
ह्या सगळ्या नाटकांना लोक कधी विसरत नाहीत. हिंदुत्व असेल, पण लोकांची जी काही अडचणी आहेत, लोकांच्या मूलभूत सेवा सुविधा असतील किंवा डेव्हलपमेंट असेल, याच्या बाबतीत कोण काय बोलतच नाही. महागाई किंवा बेरोजगारी ह्या सगळ्या विषय बाजूला राहिले. कुठेतरी ह्याच्यावर आपलं जे निष्क्रियपणा आहे हा झाकण्यासाठी असे प्रकार कुठेतरी काढायचे हे धंदे चालू आहे. ते लोकांना कळून महानगरपालिकेमध्ये निश्चितपणे लोक त्यांना दाखवून देतील. धन्यवाद सर. हे होते बाळ आमदार आहेत जोगेश्वरी पूर्वेचे आणि या ठिकाणी बघू शकतो की शिवसैनिक आक्रमक झालेत आणि संपूर्ण परिसरामध्ये छावणी स्वरूप आले. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदूक सुद्धा आहेत आणि थोड्याच वेळामध्ये इथं आदित्य ठाकरेच्या हस्ते महाआरती होणार आहे आणि कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. कॅमेरा पर्सन कृष्णासह मिहिरा ढाकणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.